कारण हेच आहे की हनुमानजी जे आहेत ते आदर्श पण आहे आणि आराध्य पण आहे. काय बोर करायचं नाही, मी एका वाक्यामध्ये सांगतोय. आदर्श कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये अनेक सद्गुण आहेत त्याला म्हणायचं आदर्श. म्हणून आपल्याकडे जे राष्ट्रपुरुष झालेत, कुणामध्ये शांती होती, कुणामध्ये दया होती, कुणाकडे चांगलं राजकारण करण्याची वृत्ती होती, कुणाकडे देशभक्ती होती. अशा सद्गुणांनी माणसं आदर्श बनतात आणि जीवनामध्ये शक्तीचं जागरण झालं की मनुष्य आराध्य बनतो. म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अमर्याद शक्ती प्राप्त झाली की तो आराध्य होतो, अर्थात पूजनीय होतो. अजून थोडं पुढे घेऊन जायचं मला विचारांना. आपल्या बरेच माणसं आदर्श असतात पण आराध्य नसतात. काही जण आराध्य असतात पण आदर्श नसतात. म्हणजे काय? बरेच राष्ट्रपुरुष आम्हाला आदर्श आहे पण देवघरामध्ये आम्ही त्यांची पूजा करत नाही, ते आदर्श आहे, अन्यथा घेऊ नका, पण आराध्य नाही. काही आराध्य आहे म्हणजे त्यांची आराधना केल्या जात आहे पण त्यांचा आदर्श नाही घेतला जात. अजून सोपं बोलतो. भगवान श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णाची पूजा करतो की नाही आपण? सगळे पूजा करतो, बरोबर आहे. श्रीकृष्ण भगवंत आराध्य आहे, पण मी आपल्याला विचारतो, श्रीकृष्ण सर्वसामान्यांचा आदर्श होऊ शकेल का? आता बोलणं कळतंय की आपल्याला? भगवान श्रीकृष्ण सर्वसामान्याचा आदर्श नाही होऊ शकणार. कारण काही माणसं जर म्हटले, महाराज आवाज कमी करा, श्रीकृष्ण भगवंताने 16,108 पत्न्या केल्या, आम्ही एखादी जास्त केली तर नाही जमणार. 16,108 सोडून दे, जी एक केलं ना तिला व्यवस्थित सांभाळ. श्रीकृष्णाला आदर्श ठेवून आम्ही जीवन नाही जगू शकत. सर्वसामान्याच्या बाबतीमध्ये असं होतं की लग्न केल्यानंतर आमचे गुरुजी सांगायचे, पहिल्या वर्षी त्याला असं वाटत असतं की फुलोसा, असं वाटतंय त्याला. आकाशामध्ये एक चंद्र आणि खाली एक चंद्र. पहिल्या वर्षी तिच्याकडे पाहत असताना तो म्हणतो की वरचा चंद्र खाली आला, ती म्हणते थांब थोडं, घाई करू नकोस. मग दुसऱ्या वर्षापासून थोडी सूर्यमुखी होत आहे. तुम्हाला ना अक्कलच नाही. ते म्हणजे आता कळायला लागलं मला लग्न झाल्यानंतर. पहिला वाटत होतं मला की सगळ्यात जास्त अक्कल मलाच आहे, आणि मग नंतरच्या काळामध्ये ती ज्वालामुखी होते. इतकी ज्वालामुखी की घरामध्ये जात असताना तो थरथर कापतो, आज काय नवीन सकंट असेल. सर्वसामान्य मनुष्य श्रीकृष्ण भगवंताला आदर्श नाही म्हणू शकत. पूजा करू शकतो, भगवान दत्तात्रयांची पूजा करू शकतो, पण एकमेव हनुमंतराय असे आहेत की ते आदर्श सुद्धा आहे आणि आराध्य सुद्धा आहे. त्याचा आदर्शही जीवनामध्ये घ्या आणि त्यांची उपासनाही करा. कोणी कोणी आदर्श घ्यावा? लहान मुलांनी त्यांचा आदर्श घ्यावा. चरित्र भाग आपल्याला सगळ्यांना माहिती. हनुमंतरायांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर त्यांनी उड्डाण कुठं केलं बरं? कुठं केलं उड्डाण? त्यांनी आकाशामध्ये उड्डाण केलं आणि सूर्याला गिळण्यासाठी निघाले. ह्या कथा सांकेतिक आहे. जन्माला आल्यापासून ओढ जी होती ती प्रकाशाची ओढ होती, अंधाराची नाही. म्हणून लहान मुलांना हनुमंतराय शिकवतात की लहानपणापासून तुमची ओढ सूर्याकडे असायला पाहिजे, अर्थात प्रकाशाकडे असायला पाहिजे. नाहीतर मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, पुढे आहे का, रात को खाओ पियो और दिन को आराम. नाही नाही, हनुमंताचा आदर्श नाही आहे हा. आदर्श इंग्लंडचा असेल कुठला तरी. हनुमंतराय म्हणतात सकाळी उठावं लागेल, आणि नुसतं सकाळी उठावं लागणार नाही तर तो लाल बुंदाचा सूर्य आहे, जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाची ओढ तुझ्या जीवनामध्ये पाहिजे. म्हणून लहान मुलांसाठी आदर्श बाल हनुमान, तरुणांसाठी आदर्श हनुमानजी. 21-22 वर्षाची पोरं झाली की काय करतात? व्यायाम करतात, करीताना चांगला आहे. पण आता आमच्या आळंदीला तर त्या बुलेटवर बसून फटाकेच फोडतात. जास्त रोडनं जात असताना एवढे फटाके फोडतात की घरातले माणसं जागी होतात. मग आम्ही विचार करतो का फटाके फोडतात? ते म्हणतात दुसरी अक्कल नाही आम्हाला, किमान फटाके फोडून तरी आमच्याकडे बघा. हनुमंतराय शिकवतात आपल्याला, शूर आम्ही
सरदार म्हाला काय कुणाची भीती, देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल. आणखी 22-25 वर्ष झालं की मला लगीन करावं वाटतं. अरे ठीक आहे, पण तलवारीसी लगीन लागल, जडली प्रीत. आमचे हनुमानजी शिकवतात तारुण्य कसं असावं. देव देश अनधर्मापायी प्राण घेतल हाती. तरुणांसाठी आदर्श हनुमंतराय, नेत्यांसाठी आदर्श हनुमंतराय. घड्याळ पुढं चालली आहे. हनुमंतरायांनी जेव्हा सीताशुद्धीसाठी निघाले तेव्हा समुद्राच्या अलीकडे सगळं सैन्य थांबलं होतं आणि एकटे हनुमंतराय गेले होते सीताशुद्धीसाठी. आणि सीताशुद्धी करून आल्यानंतर आपल्या सोबत आलेले जे जोडीदाराने त्यांना म्हणजे इथंच थांबा, मी जोपर्यंत येत नाही इथंच थांबा. काय गरज होती? सीताशुद्धी करून आल्यानंतर हनुमंतराय आपल्या जोडीदारांना सोबत घेतात आणि रामचंद्र प्रभूकडे जातात आणि सांगतात की सीताशुद्धी मी एकट्याने केली नाही, आम्ही सगळ्यांनी केली. याचा काय अर्थ? कार्यकर्ता त्याला म्हणावं की आपण करत असलेल्या कामाचं श्रेय एकट्याने घ्यायचं नाही, सगळ्या समुदायाला द्यायचं. हे सुद्धा हनुमंतराय शिकवतात. अन्यथा नेता म्हटलं की काम सगळ्यांनी करायचं, श्रेय एकट्याने घ्यायचं. हनुमंतरायांचं तसं नाही चालणार. नेता सुद्धा कसा असावा? माझ्यासारखा असावा. सेवक कसा असावा? माझ्यासारखा असावा. आणि बलवंत कसा असावा? सागमध सरजा हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, बली हनुमंत महाबली, दारी रावणा जेदारी. आपल्यामध्ये बल आलं असेल तर रस्त्याने जात असलेल्या उभ्या एखाद्या गरीब माणसाला धक्के नाही द्यायचे. अरे ज्याच्यामध्ये बळ नाहीये त्याच्यासाठी टोळी मागून घेतली मारायला. अरे काय तू सांभाळतपणा? सामान्य माणसं त्याच्यासाठी टोळ्या करतोस तू. हनुमंतराय आदर्श नाहीये. लढायचं ना तुला. ज्याने जगाला छळलंय, जगांना त्रास देतोय, जाळ त्याची दाढी जाळ. बळाचा उपयोग याच्यासाठी कर. सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दारणासाठी. हनुमंतराय बलवानांना आव्हान देत आहे, तुमच्या बलाचा उपयोग शांतीसाठी करा. तुमच्या बलाचा उपयोग समाजामध्ये सात्विकता नांदवण्यासाठी करा. तुमच्या बलाचा उपयोग कोयता ज्ञान म्हणून नका करू, नका करू. यासाठी सुद्धा हनुमंतराय डोळ्या पुढे लागले. दाढी निजा 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 धनी 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 माझा 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 घामा घामा साडी रमणाची
हनुमंत महाबळी दाढी रावणाची झाली. बलवंतासाठी आदर्श हनुमंतराय. म्हणून कुणी उपासना करावी हनुमंतायांची? ज्यांना आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणायचं त्याने उपासना करावी. ज्याला राजकारणी व्हायचं असेल त्याने करावी. ज्याला चांगलं कुटुंब चालवायचं असेल त्याने करावी. एक गुप्त गोष्ट सांगतो, ज्याला बायको करायची असेल त्यांनी सुद्धा करावी. म्हणून महाराज काही पण सांगता का? हनुमंतराय तर ब्रह्मचारी आणि पत्नीसाठी त्यांची उपासना करावी. हो, करावी. माझं गाव छत्रपती संभाजीनगर जवळ आहे आणि दौलताबादचे आम्ही खंडागळे आहोत. जाधव भोसले खंडागळे ज्यांनी इतिहास पाहिला असेल, भांडणच तिथून लागले होते. खंडागळ्यांचा हत्ती पिसळला आणि मग भोसलेंमध्ये आणि जाधवांमध्ये भांडणं लागले. माझ्या गावाच्या जवळ एक भद्रा मारुती म्हणून संस्थान आहे. काही मंडळी गेली असतील. झोपलेला मारुती आहे. महाराष्ट्रामध्ये काही जे झोपलेले मारुती मला वाटतं एकमेव असो की असेल इतर ठिकाणी माहिती नाही, परंतु प्रसिद्ध आहे. या मारुतीच्या दर्शनासाठी का जातात लोक? तर माझं लग्न व्हावं म्हणून. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मुलांचं लग्न होत नसेल हे तुम्ही ऐकून ठेवा, इथल्या मुलांनी सुद्धा. कारण आता मुलींची समस्या राहिली नाही, समस्या मुलांची झाली आहे. तर त्या मारुती रायांच्या जर त्या खेड्याच्या भाषेमध्ये खेड्या म्हणतात, त्याला वाऱ्या म्हणतात. जर 10-5 वाऱ्या केलं तर मुलांचे लग्न व्हायचे त्या काळामध्ये. आताही होत असतील. असो, लग्नासाठी सुद्धा करावे. तसं तुकाराम महाराज म्हणतात की मला तसं ज्ञानही नको, ज्ञानाला कंटाळलो नको. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ज्ञान गिळून मी जगतोय. बलाची पण आवश्यकता नाही, संपत्तीची आवश्यकता नाही, पत्नीची आवश्यकता नाही. हनुमंतराया, मला आवश्यकता आहे भक्तिप्रेमाची आणि त्या भक्तिप्रेमासाठी मी आपल्याला शरण आलोय. अभंगाचा पहिला